श्री क्षेत्र करवीर म्हणजे आपल्या कोल्हापूर नगरीत आपल्या सर्वांचं स्वागत। श्रीदेव ज्योतिबा आणि महालक्ष्मी यांच्या नित्यवास्तव्याने कोल्हापूरला दक्षिण काशी असे देखील म्हणतात। मित्रांनो, आता आपण निघालो आहे श्रीदेव ज्योतिबाला। कोल्हापूर पासून साधारण 22 किलोमीटर असलेलं ज्योतिबा हे तीर्थक्षेत्र आहे। आता आपण येऊन पोहोचलोय मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर। यापूर्वी देखील मी येथे एकदा आलतो, म्हणजेच कॉलेजकडून आम्हाला प्रोजेक्ट कॉम्पिटिशनसाठी संजय गोदावत पॉलिटेक्निक कोल्हापूर येथे पाठवलं गेलं होतं। तेव्हा आम्ही कोल्हापूरमधले बरेच स्पॉट एक्सप्लोअर केले होते। त्यात आम्ही हे ज्योतिबांचे मंदिराचे दर्शन देखील घेतले होते। सुरुवातीच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच आपल्याला पूजेच्या साहित्याचे किंवा इतर साहित्याचे स्टॉल लागतात। येथे आपल्याला लहान मुलांच्या खेळण्याचे स्टॉल देखील पाहायला भेटतात। येथून आपण पूजेचे साहित्य घेऊ शकतो। थोडंसं खाली चालत आल्यावर आपण मंदिराच्या दुसऱ्या प्रवेशद्वारावर येऊन पोहोचतो। मंदिराने जसे गुलाबी रंगाची चादर ओढली आहे असे दिसत होते। हा आहे मंदिराचा भव्य असा कळस। प्रवेशद्वाराच्या पायऱ्या उतरताच आपल्याला सुंदर असे ज्योतिबाचे दगडी काम असलेले मंदिर पाहायला भेटते। हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे आहे। मंदिराच्या आवारात सुद्धा आपण दगडी दीपमाळा पाहू शकतो। तसेच हा 3 मंदिराचा समूह असून त्याच्या मध्यवर्ती ज्योतिबाचं स्थान आहे। मराठा वास्तुकलेमध्ये थोडासा फरक करून मराठा कारागिरांनी कळसाचं उर्वरित काम पूर्ण केले आहे। या शिखरावर तळापासून वरपर्यंत रथापट अशा नावाची नक्षी पाहायला मिळते। मंदिराच्या बांधकामाकरता याच डोंगरावरील बेसाल्ट दगडाचा वापर केला आहे। ज्योतिबांचं सुंदर असं दर्शन घेतल्यावर मंदिराबाहेरच काळभैरव यांचं सुंदर असं मंदिर पाहायला भेटतं। मंदिराच्या बाहेरचा परिसर प्रशस्त असून छोटी छोटी देवांची मंदिरे येथे आपल्याला पाहायला भेटतात। मंदिराच्या बाहेरच्या साईडला सुंदर अशी मोठ्या मैदानावर जेवणाची सोय केलेली आहे। पहाटे 4 वाजता उठून आईने हा स्वयंपाक केला होता। आता आपण ज्योतिबावरून महालक्ष्मीला जाणार आहोत। मित्रांनो, आता आपण एक अशा मंदिरात जाणार आहोत जे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांचा पूर्णेत उल्लेख केलेला 108 पीठांपैकी एक आहे व महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या 3.5 पीठापैकी एक आहे। मंदिराचे बांधकाम शिलाधर राजांनी साधारण 8व्या शतकात केले असावे। ताम्रपत्रे आणि सापडलेल्या काही कागदपत्रांनिशी या मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई पूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते। कधी काळी मोगलांनी या मंदिराला उद्ध्वस्त केले तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्यांनी अनेक वर्ष लपून ठेवली होती। पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1715 ते 1722 या कालखंडात मंदिराचे पुनर्जीवन करण्यात आले। मंदिरासमोर देवीला अर्पण करण्यासाठी साडी किंवा इतर सामग्री भेटते। उत्तम कोरीवकाम असलेली भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा। देवीच्या शेजारील सिंह मातुलिंगामुळे ही देवी अनेकांच्या मनात आई जगदंबेचं रूप आहे। देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन 40 किलोग्राम आहे। मूर्ती मागेच दगडी सिंह आहे व त्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे। संस्कृतमध्ये देवीच्या मस्तकावरील नागांचे वर्णन केले आहे। कोल्हापूरचे हे महादेवीचे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे। गेल्या 10 शतकात मंदिराची अनेकदा वाढ झाली। मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन आम्ही सर्वांनी दर्शन घेतले। मंदिरातील नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय आहे। तुम्ही पण या पुरातन मंदिराला नक्की भेट द्या। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।